श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एका नवीन उपायासोबत मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. शत्रू बाधा दूर करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात आपल्याला त्रास देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा नाश करण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय मी आज सांगणार आहे. अशी एक वस्तू जी तुम्हाला तुमच्यासोबत किंवा तुमच्याजवळ ठेवायची आहे. ही एक वस्तू तुम्ही सोबत ठेवली किंवा त्याच्यासोबत हा उपाय केला तर तुमच्या आयुष्यात असणारी कितीही मोठी बाधा असेल, कितीही शत्रूंचा त्रास असेल, कितीही कोणी तुम्हाला त्रास देत असेल, टार्गेट करत असेल, ते सगळं संपेल. तुम्ही असाल किंवा मी असेल, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती असते जी आपल्या जवळची असते, आपल्या हक्काची असते. कधीकधी आपल्या शेजारची असते तर कधीकधी आपल्या नात्यातलीही असते. बऱ्याच वेळा ती व्यक्ती आपल्या रक्तातलीच असते. तर जी व्यक्ती आपल्याला टार्गेट करते, आपला अपमान करते, 4 लोकांमध्ये नावं ठेवते, सतत आपला द्वेष करते, आपला विश्वासघात करते. आपण त्या व्यक्तीवरती प्रेम करतो, पण ती व्यक्ती मात्र आपल्याला सोडून जाते. ती व्यक्ती मात्र सतत आपला विश्वासघात करत राहते. बऱ्याच वेळा आपल्या शेजारची लोकं आपल्याला नजर लावतात. आपल्या घरातीलच लोकं विनाकारण आपल्याला त्रास देतात. आपल्या नात्यातलीच लोकं आपल्याला नावं ठेवतात. तर बऱ्याच वेळा काही लोक अशीही असतात जी आपल्यावरती करणी बाधा, तंत्रमंत्र या गोष्टी करत असतात आणि त्यामुळे आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला सगळं कळतं. आपल्याशी कोण कसं वागतंय, आपल्याला कसा त्रास देते हे सगळं कळतं. पण त्यावरती काय करावं हे समजत नाही. कुठलाच उपायही सुचत नाही. पण आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी असा एक उपाय घेऊन आलेली आहे की या उपायाने समोर असणारी ती प्रत्येक व्यक्ती तुमच्या पायावर झुकेल. ही वस्तू तुम्ही तुमच्यासोबत ठेवली तर ज्या व्यक्तीकडून तुम्हाला त्रास होतोय तर ती व्यक्ती तुम्हाला शरण येईल. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे ती व्यक्ती अक्षरशः तुम्हाला शरण येईल. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात तुम्हाला जो काही त्रास देत होती किंवा जे काही तुम्हाला छळत होती, जे काही तुमचा विश्वासघात करत होती, ती व्यक्ती जे काही तुम्हाला टॉर्चर करत होती, ते सगळंच्या सगळं त्या व्यक्तीच्या पाठीशी जाईल. बघा, मी तुम्हाला एकूण 2 उपाय सांगणार आहे. दोघांपैकी तुम्ही कोणताही एक उपाय करू शकता. दोघांपैकी दोन्ही केले तरीही चालतील. सगळ्यात पहिल्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे तमालपत्र, ज्याला आपण तेजपत्ता म्हणतो. तमालपत्र हे खडा मसाल्यामध्ये जे पान असतं ना, तर त्याला आपण तमालपत्र म्हणतो. असं एक छान असं तमालपत्र, तेजपत्ता तुम्हाला घ्यायचा आहे. एक रंगाचा पेन घ्यायचा आहे. जे तमालपत्र आपण घेतलेलं आहे त्या तमालपत्राच्या वरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते, समजा तुमचा पती त्रास देतोय तर त्याचं नाव लिहा. तुमची सासू त्रास देते तर तिचं नाव लिहा. जी व्यक्ती त्रास देते, तुमची मैत्रीण जरी असेल, ती वैऱ्यासारखी वागते आहे तर तिचंही नाव तुम्ही त्या तमालपत्रावरती लिहू शकता. त्रास देणाऱ्या व्यक्तीचं रंगाच्या पेनाने त्या तमालपत्रावरती नाव लिहायचं. नाव लिहून झालं की त्याच्यानंतर ते तमालपत्र फोल्ड करायचं, गोल करायचं. एकदा दोनदा जेवढ्या वेळा तुम्हाला शक्य आहे तेवढ्या वेळा ते छान असं राऊंड करा, टर्न करा आणि त्याच्यानंतर एक लवंग घ्या. आता लवंग किती घ्यायच्या तर तुम्ही त्या तमालपत्रावरती ज्या व्यक्तीचं जे नाव लिहिलेलं आहे त्या नावात जेवढी अक्षर आहेत तेवढ्या लवंग घ्यायच्या. समजा मी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे सागर, तर सागर नावामध्ये किती अक्षर येतात तर 3. तर मला 3 लवंगा लागतील. त्या तमालपत्रामध्ये नाव आहे गीता, तर गीतामध्ये 2 अक्षर आहेत तर 2 लवंगा लागतील. असं तुम्ही 2, 3, 4 ज्या नावामध्ये जेवढी अक्षर आहेत तर तेवढ्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर काय करायचं की तमालपत्राच्या जे आपण टर्न केलेलं, राऊंड केलेलं तमालपत्र आहे तर तुम्हाला ते लवंग त्याच्यामध्ये टोचायचं आहे. आता जेवढे लवंग टोचून झाले की त्याच्यानंतर हे तमालपत्र एका रंगाच्या कापडामध्ये, एक छोटंसं रंगाचं कापड घ्या, त्या कापडामध्ये तमालपत्र ठेवायचं, त्या तमालपत्राला गाठ मारायची. आता ही तयार केलेली जी तमालपत्राची पोटली आहे आपल्याला उजव्या हाताच्या मुठीत घ्यायची.
हाताची मूठ बंद करायची. जी व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे, ती व्यक्ती तुम्हाला टॉर्चर करत आहे, म्हणजे ज्या व्यक्तीचं आपण नाव लिहिलेलं आहे त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा. एक 5 मिनटं त्या व्यक्तीचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणायचा आणि त्याच्यानंतर जो मंत्र सांगते तो मंत्र फक्त 108 वेळा म्हणायचा. खूप साधा सोपा मंत्र आहे, व्यवस्थित ऐका. ओम शरण्ये ओम शरण्ये. मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम शरण्ये वश वश. पुन्हा एकदा सांगते. ओम शरण्ये वश वश. हा मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. जेव्हा तुम्ही हा मंत्र 108 वेळा म्हणता तेव्हा आकर्षणची पॉवर आहे, अट्रॅक्शनची पॉवर आहे, आकर्षण क्षमता आहे, तर ही जी आहे ना तर ती 1000 पटीने वाढत असते. त्याच्यानंतर हे तमालपत्र त्या कापडातून बांधून तुम्हाला तुमच्यासोबत 3 दिवस ठेवायचं आहे. किती दिवस ठेवायचं? तर 3 दिवस. 3 दिवसापेक्षा जास्त नाही, फक्त 3 दिवस जवळ ठेवायचं. तिसऱ्या दिवशी हे तमालपत्र जे आहे ते कापडातून सोडायचं. कापड जिथे ठेवलेलं आहे संध्याकाळी तिसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला हे तमालपत्र त्या कापडातून सोडवायचं. एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या मातीच्या पंतीमध्ये कापूर पेटवायचा, कापूर जाळायचा आणि जाळलेल्या कापडामध्ये हे लवंग टोचलेलं अभिमंत्रित केलेलं हे तमालपत्र जाळायचं. जसं हे तमालपत्र जळेल तसं त्यामध्ये असणारी लवंग जळेल. लवंग तमालपत्र जसं जसं जळत जाईल तुमच्या घरामध्ये तसं तसं त्याचा सुगंध यायला सुरुवात होईल. जसा धूर त्याचा संपूर्ण घरभर पसरून जाईल तशी तुमच्या घरात असणाऱ्या त्या व्यक्तीची जी काही दशा होती, म्हणजे जो काही त्रास होता, तो त्या क्षणापासून तुमच्या घरातून काढता पाय घेईल, घराच्या बाहेर जाईल. 3 दिवसांमध्ये संपूर्ण घर जे आहे ते अत्यंत प्रसन्न वाटेल. जी व्यक्ती सतत त्रास देत होती, टॉर्चर करत होती, ती व्यक्ती 3 दिवसांनंतर पूर्णतः सुधारून जाईल. कारण त्या व्यक्तीचा नाशच आपण केलेला आहे. त्या व्यक्तीचा जो त्रास देत होता त्या व्यक्तीचा त्रास आपण संपवलेला आहे, त्याचा सर्वनाश केलेला आहे. तमालपत्र जे आहे ते बाधा दूर करण्यासाठी, शत्रुपीडा किंवा शत्रुबाधेचा नाश करण्यासाठी तमालपत्र हे अत्यंत पॉवरफुल मानलं जातं. जे आपण त्या तमालपत्रावरती त्या व्यक्तीचं नाव लिहून ते अभिमंत्रित करून त्या लवंग टोचून 3 दिवस सोबत ठेवाल तेव्हा ते तुमच्यासाठी सिद्ध होईल. हे तमालपत्र 3 दिवस स्वतःसोबत ठेवल्याने ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्टिव्ह होईल आणि 3 दिवसानंतर ते जळून गेल्याने त्या व्यक्तीचा त्रास, द्वेष सगळं काही आयुष्यातून दूर होईल. हा उपाय पुन्हा करायची गरज नाही, एकदाच तुम्ही केला तरीही चालू शकतं. दुसरा उपाय तुम्हाला सांगते. दुसऱ्या उपायासाठी लागणार आहे एक छोटंसं लिंबू. हिरवं घ्यायचं नाही किंवा पिवळं घ्यायचं नाही, असं काही नाही आहे. कोणतंही डागरहित एक छोटंसं लिंबू तुम्हाला घ्यायचं आहे. तर त्या लिंबावरती रंगाच्या पेनानेच नाव लिहायचं आहे, जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते तिचं. सागर, सचिन, सुरेखा, तृप्ती जे काही नाव असेल तर ते नावं तुम्हाला त्याच्यावरती लिहायचे आहेत. त्या लिंबावरती रंगाच्या पेनाने नाव लिहिल्यानंतर हे लिंबू स्वतःवरून 7 वेळा उतारायचं. तुम्हाला त्रास होतोय, तुमच्या मागे त्या व्यक्तीचा त्रास आहे म्हणून स्वतःवरून हे लिंबू 7 वेळा उतारायचं. 7 वेळा उतरून हे लिंबू घराच्या बाहेर घेऊन जायचं. त्या लिंबाच्या 7 फोडी करायच्या. किती? 7 फोडी करायच्या. उभ्या आडव्या कशा पण करा, पण 7 फोडी करा. 7 लिंबाच्या फोडी केल्यानंतर 4 दिशांनाही त्या फेकून द्यायच्या. 5वी फोड वरती, 6वी फोड जमिनीमध्ये. समजा मी उभी राहिली आहे तर एक या दिशेने, एक पाठीमागच्या दिशेने, 4ही बाजूंना 4, एक वरती एक खाली, अशा 6 झाल्या. आणि 7वी लिंबाची फोड जी आहे, जी शिल्लक राहील ती तुमच्या मागे जाईल. तुम्ही जसं उभं राहिलं आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला तुम्हाला 7वी जी फोड आहे तर ती फेकून द्यायची आहे. घरात येण्यापूर्वी पायावर स्वच्छ पाणी घ्यायचं. उपाय तुम्ही कोणत्याही शनिवारी करू शकता. शनिवारी केला तर त्याचा अनुभव हा खूप छान येतो. जी व्यक्ती सतत टार्गेट करते, टॉर्चर करते, ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून कायमची दूर जाईल, हे 100%. तर या गोष्टी विश्वासानं आणि श्रद्धेनं करा. मी पुन्हा एकदा सांगते, विश्वास असेल तरच करा.
ह्या गोष्टी माझ्या मनाच्या नाही आहेत, तर लाल किताबामधील हे उपाय आहेत की ज्यानं बऱ्याच लोकांचं आयुष्य मार्गी लावलेलं आहे. त्यामुळे तुम्ही कोणतीही शंका कुशंका न घेता हे उपाय करा. तुमच्याही आयुष्यात नक्कीच फरक जाणवेल. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.